तर मंडळी सगळे जोशात आहेत. मारुती रायाच्या पालखी सोहळ्याच्या दुसऱ्या भागात सर्वांचं स्वागत. तर पालखी आता खालच्या आलीला आली आहे. मंदिरासमोरून पालखी पुढे सरकून खालच्या आलीत जाईल आणि तिकडून वलन घेऊन पुन्हा मंदिराकडे येईल. तर मंडळी तरुण वर्ग अगदी बेफान होऊन नाचत आहे. तर सर्वजण सोबत राहा आमच्या मारुती रायाच्या पालखीसोबत. मंडळी पालखी सकाळी 5 वाजता देवळातून बाहेर पडते आणि आमचा हा तरुण वर्ग तिथून नाचायला सुरुवात करतो. ते आत्ता 8 वाजून गेलेत तरी तरुणांचा जोश काही कमी झालेला नाही आहे. तरुण वर्ग पूर्ण एकदम बेफान होऊन नाचत आहे आणि सर्व एकदम तल्लीन होऊन नाचत आहेत. अयोग्य प्रकार करू नका. एवढं काही जोशात नाचायचं तेवढं जोशात नाचा. आणि मंडळी खूप सर्व जोशात आहेत, सर्व धमाल करत आहेत.
मंडळी, पालखी आता आमच्या घराजवळ आली आहे. मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही कधीपासून वाट बघत आहोत. आता जवळजवळ 10 वाजून गेले आहेत. आमची घरची मंडळी आता या ठिकाणी आनंदाने नाचत आहेत. मंडळी, ज्याच्या घराजवळ पालखी जाईल त्याने पालखीला खांदा द्यायचा आहे, म्हणजे त्यावेळी त्याने पालखीचा भोई व्हायचा आहे. तर अशा प्रकारे ज्याच्या दाराजवळ पालखी जाते तो स्वतः त्या घरातील पुरुष माणूस आहे तो पालखीला खांदा घालतो. त्यामुळे पालखीचे भोई संपूर्ण गाव बनलेला असतो या दिवशी. मेवणीला आणि माझ्या मुलाला तर खूपच आनंद झाला आहे. दोघेही किती आनंदाने नाचत आहेत बघा. मंडळी, साधारणपणे आमच्या दाराजवळ पालखी 5 वाजता येते, पण यावेळी रात्रीचे 10 वाजले आहेत. तर आता पुढे जाऊन पण खूप उशीर होणार आहे पालखीसाठी. पण सर्व मंडळी जोशात आहेत, त्याच्यामुळे कोणाला काही वेळेची फिकीर नाही आहे. मंडळी, पालखीचा भोई झालेला व्यक्ती नंतर पूजनासाठी जातो आणि ज्याचा पुढचा नंबर आहे तो पुरुष मग पालखीला खांदा देतो, पालखीचा भोई बनतो. तरुणांचा एवढा जोश होता की
त्या आनंदाच्या महापुरात मी मग सामावून गेलो. मी मग नाचू लागलो. आमचा जनार्दन दादा देखील इकडे खूप छान नाचत आहे. एकदम भारीच नाचत आहे. नाचून थकली आहे. अशा आधी नाचत आहे ना. अगं मावशीला नाचायला बोलत आहे. मावशी लगेच नाचायला सुरुवात केली आहे. आणि इकडे ताई पण जोशात नाचत आहे. मंडळी 11 वाजले आहेत पण अजून काही जोश कमी झालेला नाही आहे. सगळी लहान मोठी सर्व मंडळी जोशात नाचत आहेत.
गावपाटलाचं घर आहे आणि हे शेवटचं घर आहे. बँड बंद करायचं, बँड बंद करा. सगळ्यांचा जोश आता पूर्ण शिगेला पोचला आहे आणि आता पालखी पायघड्या घालून मंदिरात आणायची. बँड बंद करा, कृपया बँड बंद करा, बँड बंद करा. बँड बंद करा. धन्यवाद धन्यो. आणि मी खरोखर अभूतपूर्व अशी पालखी भव्य मिरवणूक आपल्या तरुणांनी खरोखरच एक अभूतपूर्व अशी पालखी आज संपन्न केली. मी तरुणांचं खास करून तरुणांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे आणि त्यांना धन्यवाद देत आहे. आणि पालखी आपल्या गेल्या वर्षीप्रमाणे पायघड्या घालून मंदिरात आणायचं आहे. पालखी पायघड्या घालून मंदिरात आणायचं आहे. नेहमीप्रमाणे पायघड्या घालून मंदिरात आणायचे. बोला बजरंग बली की, श्रीराम प्रभू की. पालखी पायघड्या घालून मंदिरात आणायचे आहे.
धन्यवाद. मी खरं केलंय ज्याने ज्याने सहकार्य केलंय त्यांचं मला आभार व्यक्त करणं खरोखर गरजेचं आहे. आणि कोणताही गालबोट न लागता पालखीवरून पार पाडले त्याबद्दल मी सर्व तरुणांचं आणि कौतुक करते. खरोखर अभूतपूर्व अशी पालखी पाहायला मिळाली. अशी पालखी प्रत्येक वर्षी व्हावी आणि असाच आनंद घ्यावा आणि श्रीला समर्पित करावा. बोला पुन्हा बजरंगबली की मुंबईकरांची इच्छा आहे की अजून आता जे नवीन अध्यक्ष झाले धर्मानंद भगत यांचं सुद्धा मुंबईकरांकडून कौतुक करण्यात यावं अशी त्यांची इच्छा आहे. सर्वांचा आभार या ठिकाणी करणार आहे. आणि ज्याने ज्याने या मंदिरासाठी किंवा कार्यासाठी हातभार लावलाय त्यांचा मी सर्वप्रथम मी आभार व्यक्त करत आहे. आज पर्यंत त्यांनी जे सहकार्य केले आहे सेवा केले त्यांचं सहकार्य जोरदार झाला. त्यांचे वडील मनोज काका यांचा सुद्धा जोरदार झाला होता. पुन्हा एकदा एक अध्यक्षाला विनंती करेन की हर्षद म्हणून एकत्र श्रीफळ हा जो सत्कार करण्यात यावा. हर्षदचं जोरदार चालणे स्वागत करायचं आहे. सत्कार करत आहे त्यांनी शिक्षण मंदिरासाठी सर्व मंडळींनी या ठिकाणी सहकार्य केलं आहे, परंतु काही ठराविक भाविक भक्तांना पुष्पमाला देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वासी सिद्धेश वाघे यांचं देखील ग्रामपंचायतीच्या वतीनं महिलांच्या अध्यक्षा कमलावर्धन पाटील यांनी देखील आपला ग्राम स्वीकार करावा. इथे रमाकांत आपले उपस्थित आहेत. सर्व समाजांची एका पूर्ण इच्छा आहे. गावासाठी सनी मात्रे जोरदार कार्यावाचून सकाळ आपला आनंद या मंदिरासाठी स्वीकार आहे. जोरदार कार्यावाचा आपण अध्यक्षाला विनंती करते आपण त्यांचा श्रीफळ हा देऊन सत्कार करावा. जोरदार कार्यावाकडे स्वीकारावा. वसंती गावे कोणी एखाद्या मंडळाचं नाव राहिलं असेल तर आपण या ठिकाणी मी अध्यक्षाला विनंती आहे मयूर वाडकर आणि स्नेहल कापाडी जोरदार कार्यक्रम आणि लेडीजचा कार्यक्रम अतिशय जन्मोत्सव निमित्ताने पालखीचा सोहळा अत्यंत आनंदात आणि भक्तीमय वातावरणात कोणताही गालबोट न लागता कोणत्याही व्यक्ती न ऐकता अत्यंत आनंदात आणि भक्तिमय वातावरणात खूप असं म्हणजे छान पद्धतीने पार पडलेलं आहे.
तरी मी सर्व तरुण मंडळाचे, मुंबई मंडळाचे, तसेच दिवसभर ज्या महिलांनी खूप म्हणजे भक्तिमय वातावरणामध्ये सदर स्त्रीची पालखी, तसेच जय हनुमानाची पालखी अत्यंत आनंदामध्ये, उत्साहामध्ये नाचत गाचत आणि भक्तिमय वातावरणामध्ये स्त्रीची पालखी मंदिरामध्ये आणली. त्या सर्व महिलांचे, मुंबई मंडळाचे, तसेच गावातील सर्व तरुणांचे मी खूप हार्दिक त्याचा आभार मानत आहे. तर आभार यासाठी मानतोय. श्री प्रशांत मांडलेकर यांनी सर्व गावकऱ्यांचे, सर्व भाविक भक्तांचे, सर्व महिला मंडळ, तरुण वर्ग यांचे या ठिकाणी आभार मानले आहेत. कारण कोणताही व्यत्यय न येता पालखी सोहळा खूप आनंदाने पार पडला आहे. मंडळी श्री मारुतीरायाची आरती आता घ्यायची आहे. आरती घेतल्यानंतर हा आजचा पालखी उत्सव आता इथे समाप्त होणार आहे. तर सर्व भाविकांनी खूप खूप सहकार्य केलं. सर्व इकडे महिला मंडळ, तसेच गावातील तरुण मंडळ, तरुण मुली सर्वांनी हा इथे सोहळा आनंदाने पार पाडला आहे. तर ही आमच्या सुंदर अशी पालखी आहे. तर मंडळी अशा प्रकारे आमचा गावचा मारुतीरायाचा जन्मोत्सव, यात्रा उत्सव आणि आता हा पालखीचा सोहळा शांततेत आनंदाने पार पडला. तर या सोहळ्याबद्दल आपणास काय वाटते ते अभिप्राय कळवा. तुमचा अभिप्राय आम्हास वंदनीय असेल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरि मनराय माझे त्यात्रा हरि रूप तुझे, विखे विठो वसवजा ठिकाणी, ते तुझे सत्कृपाय. बोला बजरंग बली की जय.